श्री स्वामी समर्थ. 26 ऑगस्टला मंगळवारी हरतालिका तृतीया आहे. या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते, उपवास केला जातो. या व्रताचे काही नियम पाळून आपल्याला हे व्रत करायचे आहे. जर आपण काही नियम पाळले नाहीत तर मात्र कितीही कठीण व्रत केले तरी सुद्धा त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे पूजेमध्ये सुद्धा काही गोष्टी या अवश्य करायच्या आहेत, अन्यथा पूजा पूर्ण होत नाही. हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपचर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. तसेच हरितालिका व्रताला हरतालिका तीज असेही म्हणतात. हे व्रत विवाहित स्त्रिया करतात, त्याचप्रमाणे अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात. या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते, त्याचप्रमाणे घरातील सुखसमृद्धी वाढते. या दिवशी महिला माता पार्वतीची मनापासून पूजा करतात. तसेच उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये साजरा केला जाणाऱ्या करवा चौथपेक्षा हा उपवास कठीण मानला गेलेला आहे. दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी पूजा करूनच हा उपवास सोडला जातो आणि हे जे व्रत आहे तर ते निर्जला केले जाते. हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. त्यांना अनुसरून माता पार्वती आणि शिव यांच्यासारखे वैवाहिक जीवन मिळावे म्हणून आजही महिला हे व्रत करतात. देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी तब्बल 107 वेळा जन्म घ्यावा लागला होता. 108वा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्यामुळे आणि भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते. म्हणूनच हरतालिका व्रताला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करेल, तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल असे वरदान माता पार्वतीने दिले होते. तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात. हे व्रत सर्व व्रतांमध्ये खास आहे. जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे. जी स्त्री हे व्रत करते तिच्यावर माता पार्वतीची विशेष कृपा राहते. हे व्रत करताना माता पार्वतीने अन्न पाण्याचा त्याग केला होता म्हणून हे व्रत निर्जला केले जाते. परंतु प्रत्येकाला हे व्रत निर्जला करणे शक्य होत नाही, त्यामुळे अलीकडे उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हे व्रत केले जाते. हे व्रत माता पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी केले होते आणि या व्रतामुळेच माता पार्वतीला भगवान शिव हे पती म्हणून प्राप्त झाले होते. म्हणूनच आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिका सुद्धा हे व्रत करत असतात. परंतु हे व्रत करत असताना या व्रताचे जर नियम पाळले गेले नाहीत तर मात्र या व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही. म्हणूनच या व्रताचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळायलाच हवेत. कोणते नियम या व्रताचे आहेत? एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते. तुम्ही जर मध्येच आजारी पडला तर तुमचा पती हे व्रत करू शकतो, परंतु हे व्रत जे आहे तर ते आयुष्यभर पाळायचे आहे. हरतालिका व्रत हे निर्जला केले जाते. कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीही पित नाहीत. तसेच हे व्रत प्रत्येक वर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे. हे व्रत आपल्याला मध्येच सोडता येत नाही. हरतालिका उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून आपण व्रताच्या दिवशी फळे, नारळ पाणी, त्याचप्रमाणे खजूर, शेंगदाणा लाडू, सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ता, मनुके तर हे पदार्थ खाऊ शकतो. यामुळे उपवासाचा तब्येतीला त्रास होणार नाही आणि आपले आरोग्य चांगले राहील. हरतालिका व्रताची सुरुवात ही गणेश पूजनाने तसेच शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती स्थापन करून करावी. मनोभावे पूजा करून हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी. हरतालिका पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी, मक्याचे कणीस आवर्जून अर्पण करावे. हरतालिका पूजा सकाळी किंवा प्रदोषकाळीच करावी. तसेच महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून उपवास हा काकडी खाऊन सोडावा. त्याचप्रमाणे उपवास पूर्ण व्हावा म्हणून आपल्याला व्रतकथासुद्धा ऐकायची आहे. जर हरतालिका व्रताची कथा ऐकली नाही किंवा वाचली नाही तर हे व्रत जे आहे तर ते अपूर्ण मानले जाते. तसेच हे व्रत 16 शृंगार करूनच आपल्याला करायचे आहे, कारण हरतालिका व्रत म्हणजे 16 शृंगारांचा एक उत्सव असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या दिवशी जास्तीत जास्त शृंगार करायचा आहे आणि शिव व माता पार्वतीची पूजा करायची आहे. यामुळे शिव व माता पार्वती प्रसन्न होतात
आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. पूजेसाठी शिव, पार्वती, गणेश यांच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. प्रथम गणेशाची पूजा करायची आहे, यामुळे आपले व्रत अडथळ्याशिवाय पूर्ण होते. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा जी आहे तर ती विसर्जन करून त्यानंतर उपवास सोडायचा आहे. पूजा करताना पूजेच्या वेळेला आपल्याला सौभाग्याच्या वस्तू माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत. यामध्ये आपण हळदी कुंकवाचा करंडा, बांगड्या, नथ, मंगळसूत्र असं कोणतंही सौभाग्यवान हे माता पार्वतीला अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नयेत आणि हरतालिका व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. मान्यतेनुसार हा उपवास 24 तासासाठी ठेवला जातो. एकदा आपण या व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही. आयुष्यभर हे व्रत पाळावे लागते. काही कारणाने जर आपल्याला हे व्रत करणे शक्य नसेल तर मात्र आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे आपल्याला हे व्रत सोपवायचे आहे. तसेच हरतालिकेची पूजा ही खूप महत्त्वाची मानली जाते. ज्यांना सुतक आहे, मासिक धर्म आहे अशा स्त्रियांनी पूजा करू नये. फक्त उपवास करायचा आहे. देवाला स्पर्श करू नये. लांबूनच व्रताची कथा जी आहे तर ती ऐकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी वेळेनुसार उपवास सोडायचा आहे. उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हरतालिकेची उत्तर पूजा करून ती पूजा विसर्जन करूनच सोडायचा आहे. शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्या स्त्रीने रागावर नियंत्रण ठेवायचे आहे, संयमाने वागायचे आहे. कलह, किरकिर या गोष्टी करायच्या नाहीत. आपले मन प्रसन्न ठेवायचे आहे, शांत ठेवायचे आहे. तसेच उपवास सोडण्यासाठी तामसिक अन्नपदार्थ, मांसाहार हे चुकूनही खायचं नाही. आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला आपले उष्टे कोणालाही द्यायचे नाही आणि इतरांचे उष्टे आपण अजिबात खायचे नाही. उपवासाचे पावित्र्य आपल्याला राखायचे आहे. तसेच उपवासासाठी आपण जर फळे खाणार असू तर जांभूळ, चिंच, फणस ही जी फळे आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत. त्यामुळे ही फळे वर्ज्य करायची आहेत. तसेच या दिवशी चामड्याच्या वस्तू वापरू नयेत. या व्रतामध्ये 8 प्रहरांची पूजा करणे हे शुभ मानलेले आहे. या दिवशी कोणाचीही चेष्टा मस्करी, कोणाचाही अपमान करू नये. आपल्या दारामध्ये जर कोणी आले तर रिकाम्या हाती त्याला परत पाठवू नये. काही ना काही त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे. जर एखादी सौभाग्यवती स्त्री आपल्या घरामध्ये आली तर तिला सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी गोडाची मिठाई असेल किंवा उपवासाचं एखादं फळ असेल तर ते द्यायचं आहे. तसेच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना या दिवशी त्रास द्यायचा नाही. असे काही छोटे छोटे नियम आहेत तर हे नियम पाळायचे आहे तरच आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. हरतालिका पूजेमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे पत्रींना. पत्री म्हणजे फळझाडांची पाने, त्याचप्रमाणे फुलझाडांची पाने. 16 पत्री ह्या पूजेमध्ये अर्पण केल्या जातात. त्याचप्रमाणे शिवांच्या कुटुंबाचा फोटोसुद्धा या पूजेमध्ये ठेवायचा आहे. सौभाग्यवानसुद्धा या पूजेमध्ये असायलाच हवे. त्याचप्रमाणे हरतालिकेची कथा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही.